तर नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण सुरू करणार आहोत व्लॉगिंग. तुम्ही म्हणत असाल हे चाललंय तरी कुठं? तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजणार आम्ही काय कांड केलं ते. पहिलं तर आम्ही आमच्या गावच्या रस्त्याचे आभारी आहोत, ज्याच्यामुळे मला असे कारनामे पाहायला भेटतात. आता हे रस्ता हाय का काय आहे एकदा तुम्हीच बघा घरी आणि मला सांगा. याच्या आईला याच्या कुठून जावा आणि कुठून ट्रॅक्टर काय करावं काय मला तर काय मिळत लागेल एवढी. हे महागाई सारखं आणि हे बघा हे पुडी बी सारखं. आपण चाललो आता कळगाव आणि महागावच्या शिवण. इकडं डाव्या साईडला जे बघायले ते महागाव आणि उसाच्या साईडला बघायला ते कळगाव आणि आपण चाललो शिवण. आता आजचा कांड त्या नगाने केलंय बघा. टाली अशी गुंतून ठेवली की ट्रॅक्टर निघानं आणि ट्राली मागं येईल आणि आपण आलो हे ट्रॅक्टर काढायला. आता टाली काढलेला का व्हिडिओ नाही, पण हा व्हिडिओ बघा कशी आज झवाय बसले आबाळ बघा. काय करावं माणसानं, काय ना काय मिळत लागेना. आता टालीमध्ये चालू होती बघा केळी भरायची, आणा लावू लागली केळं ते असे सोयीशे घड म्हणजे उभे. आता आणा याला काय म्हणतात ते बघा. हा कस काय आणा म्हणजे जाळणधुरी एकच हो. आता हे वाघ चाललं बघा दुसरा एकडा आणायला. आता ट्रालीमध्ये केळं बसायचे का आकार नव्हता म्हणून असे वरची दांडी काय म्हणतात ते तुमच्या भाषेत सांगा, ते छाटू लागले आणा जास्त माल ट्रालीमध्ये बसावं म्हणून. आता हे तर उपयोगी असतंय, याचा काही आमच्या इकडे उपयोग नाही. आणि हे उरलेला माल आता हे डबल एकदा यावं लागणार याच्यासाठी. असे नंबर एक केळं घडाला पिकले तर सगळी ट्राली आता झाली भरणं. आणि हे बघा निघालो आम्ही घेऊन. एकाला 2 लावलेत. आता क्वालिटी थोडी व्हिडिओची खराब आहे, पण चालतंय. आता काय करा, आपल्यापाशी नाहीच मोठा चांगला डिव्हाइस. सरजा राजाची जोडी जशी चालायली तसं आमचं चालतंय बघा. कधी हे वळतंय तर कधी ते मागं राहतंय, ते मागं राहतंय ते हे वळतंय. एवढाले आकार आहे ना आम्हाला केळी काढावं लागायची, एवढ्या बेजारे आहेत. तर हा व्हिडिओ आपण इथं संपवू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.